शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते रोहित पवार बोलतायत. आपण थेट जाऊया. कारण का त्यांना सांगण्यात आलं होतं की तिथे घड्याळाला जागा सुटेल, पण घड्याळाला जागा न सुटल्यामुळे आणि भाजपला ती सुटल्यामुळे तिथले अनेक पदाधिकारी नाराज आहेत. पण ते प्रवेश करतात का नाही हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही. दादा, काल 5 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती खेड शिवापूर टोल नाक्यामधनं एका इनोव्हा गाडीमधनं जप्त करण्यात आली आहे पोलिसांकडनं. खरं तर एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे हे पैसे आहेत असं देखील म्हटलं जातं. हे पैसे शहाजी पाटलांचे आहेत अशी चर्चा आहे आणि खेड शिवापूरच्या डोंगरामध्ये झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडलेले आहेत. एकच गाडी सापडली, अशा 5 गाड्या होत्या. अंदाज आहे 25 ते 30 कोटी रुपये होते. लोकसभेमध्ये पैसा पाण्यासारखा वाटला. एका मतदारसंघामध्ये महायुतीच्या नेत्यांनी 100-150 कोटी रुपये तिथं वाटले आणि आता विधानसभेला महायुतीचे जे आमदार आहेत, बीजेपीचे असू द्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे असू द्या, नाहीतर अजितदादांच्या पक्षाचे, कमीत कमी 50 कोटी रुपये तिथं खर्च केला जाईल अशी चर्चा आहे. आता मलिदा एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीच्या नेत्यांनी खाल्ला आहे, त्यातून काही हिस्सा इलेक्शनमध्ये ते वाटणार आहेत. पण लोकसभेला कितीही पैसा वाटला तरी स्वाभिमानी लोकांनी तो पैसा न स्वीकारत लोकशाही स्वीकारली. आणि तुम्ही या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये बघाल की महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील आणि हे पैसे वाटल्याने मलिदा खाणारे, डोंगर आणि झाडी बघणारे जे सर्व महायुतीतले नेते आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर तिथं फिरायला नक्कीच जातील असं आम्हाला वाटतं. दादा, परंतु जे पैसे पकडलेले आहेत दादा, ते पैसे अरे मराठी येऊ देत. आता ह्याच्यामध्ये 2000च्या नोटा किती होत्या, कशा होत्या हे मला सांगता येणार नाही. पण एकच सांगतो, मुंबईकडनं हा पैसा दिला जात होता आणि एकच गाडी सापडली, अशा बऱ्याच गाड्या होत्या. आता याच्यात किती रुपये अशा मोठ्या प्रमाणात हे ट्रान्सपोर्ट केले जातात हे बघावं लागणार आहे. खरं तर असंही आम्हाला कळतं की अँब्युलन्सचा वापर, ज्याच्यामध्ये अँब्युलन्समध्ये 6000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तीच अँब्युलन्स हे पैसा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी करणार आहेत. टँकरचा वापर पैसा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी करणार आहेत. म्हणून त्यामुळे जनतेला आम्ही आव्हान करतोय, स्वाभिमानी जनतेचं मत पैशावर खरेदी करण्याचा प्रयत्न हे महायुतीतले नेता करतायत. ज्या काही योजना यांनी घाई गडबडीने आणलेल्या आहेत फक्त निवडून येण्यासाठी, लाडकी खुर्ची जपण्यासाठी, आणि एकदा लाडकी खुर्ची परत मिळाली तर हे भ्रष्टाचार करणार आहेत हे कुठेतरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. अजित पवारांनी फॉर्म वाटायला सुरुवात केली, लिस्ट जाहीर केली नाही, थेट एबी फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे. आता खरं तर लिस्ट जाहीर होणं हे महत्वाचं असतं, पण काही पक्षांना असं वाटत असेल की लिस्ट जाहीर झाली आणि काही नाराज लोक दुसऱ्या पक्षात जातील का काय, म्हणून कुठेतरी गपचूप एबी फॉर्म वाटले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. मुंबई में लगे हैं, क्या कहना चाहेंगे? योगी के पोस्टर्स लगे हैं, बटेंगे तो कटेंगे, क्या फिर से कम्युनल एंगल देने की कोशिश की जा रही है पूरे महाराष्ट्र के इलेक्शन में? देखो, अमित शाह साहब ने ऐसे कहा था कि गुजरात स्टाइल की राजनीति अभी महाराष्ट्र में लानी पड़ेगी. आता गुजरात स्टाईलची राजनीति म्हणजे काय? 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचा, वहां पे हिंदू मुस्लिम करने का, ओबीसी मराठा करने का, उसमें वोट काट के अपना सत्ता लाने की, बस यही चीज शायद बीजेपी महाराष्ट्र में ट्राई करने की कोशिश करेंगे. लेकिन कितना ही उन्होंने ट्राई किया, ये संतों का महाराष्ट्र है, ये विचारवंतों का महाराष्ट्र में, यहाँ पे वैसा कुछ नहीं होगा. ये गुजरात स्टाइल है ना, यहाँ के स्वाभिमानी महाराष्ट्र के लोग अपने पैर के नीचे तुड़वाएंगे और यहाँ पे महाविकास आघाडी 100% चुन के आएगी. संदीप नाईक आपल्याकडे आज प्रवेश करतायत. एक मोठा प्रवेश नवी मुंबईतला आपल्याकडे होताना पाहायला मिळतोय. वडील महायुतीसोबत आणि मुलगा महाविकास आघाडीसोबत असं चित्र आहे. आता तरी मुलगा येतात असं आम्हाला कळतंय आणि तुमची आणि लोकांची जी दुसरी इच्छा आहे ती पण कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते. एबी फॉर्म दुसरा तर जाणार नाही ना, अशी काही शक्यता नाही ना? अचानक गणेश नाईकांकडे एबी फॉर्म दुसरा जाऊ, सध्या तरी महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार होतील असं काही शक्यता? मी एवढंच तुम्हाला सांगेल की बरंच काय पुढच्या 2 दिवसामध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज संदीप भाऊंकडनं सुरू झाली, संदीप नाईकांच्या बाबतीत. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न होता त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत, वडिलांबद्दल, हे मला आज तरी इथं सांगता येणार नाही. पण पुढच्या 2 दिवसामध्ये बऱ्याच काही घडामोडी होतील आणि खास करून भाजपच्या गोटामध्ये होतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. कारण का शेवटी पवार साहेब
जयंत पाटील साहेब या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे करेक्ट कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होईल असं आम्हाला वाटतं. रोहित जी 5 करोड़ कैश है गाड़ी में बरामद हुई है, इससे ज्यादा कैश थी और संजय राउत ने ट्वीट करके कहा है कि वो जो शिंदे गुट के विधायक है उनकी थी. देखो 5 या 6 गाड़ियां थी, उसमें से एक गाड़ी पकड़ी गई और उस एक गाड़ी में 5 करोड़ रुपए थे. तो अभी अगर आप देखें तो एक एक जो एमएलए है शिंदे गट का, नहीं तो जो महायुति भाजपा हो या अजित दादा गट का, वहां पे चर्चा है कम से कम 50 करोड़ वहां पे दिए जाएंगे ये विधानसभा लड़ने के लिए. अभी लोकसभा के लिए उन्होंने 150 करोड़ का खर्चा वहां पे एक एक कॉन्स्टिट्यूंसी में किया था. हमारा प्रश्न और लोगों का प्रश्न ये, पैसा आ कहां से रहा है? अभी आ कहां से रहा है तो उसका एक ही उत्तर है, वो मतलब भ्रष्टाचार का पैसा है. जो पैसा इन्होंने डिफरेंट कॉन्ट्रैक्ट में खाया है वो पैसा आ रहा है. मतलब 40% जो कमीशन करप्शन का कमीशन इस सरकार में चल रहा था, अभी वो क्लियर हो रहा है. इन्हीं की सत्ता है, इलेक्शन कमीशन का अभी राज है और उसी में मैं पुलिस का शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने यहाँ पे 5 करोड़ पकड़े, लेकिन जो बाकी के 5 गाड़ी थी वो क्यों पकड़ी नहीं गई थी, ऐसा हमारा प्रश्न है. ऐसे सुनने में आ रहा है कि अजित पवार अगर सब कुछ भूल के वापस आते तो उन्हें वापस शामिल कर लिया जाएगा, ऐसे कुछ चर्चाएं हैं. ऐसे सिर्फ चर्चा है और राजनीति में बहुत सारी चर्चा होती रहती है. सभी चर्चा पे विश्वास नहीं रखना चाहिए, ऐसे मुझे लगता है. बारामतीच्या उमेदवाराचा अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीनिवास पवार या ठिकाणाहून निवडणूक लढतील अशी देखील एक बारामतीत चर्चा आहे. बऱ्याच चर्चा आहेत, पण आज नाही तर उद्या सगळ्याच मतदारसंघाची नावं तिथे जाहीर होतील, त्यात बारामती सुद्धा असेल. त्यामुळे सस्पेन्स खूप काळ राहील असं तरी वाटत नाही. राम शिंदे परत तुमच्या विरोधात निवडणूक लढताना पाहायला मिळतात. मागच्या वर्षीसारखी लढाई पुन्हा यावर्षी पाहायला नाही, उलट जास्त चांगली होईल. राम शिंदे सर जे आहेत 4.5 वर्षे अजून त्यांची आमदारकी तिथं बाकी आहे. माझी आमदारकी संपली असली तरी तिथे असणाऱ्या सामान्य लोकांच्या मनामध्ये आहे की मला परत एकदा आमदार बनवायचं. फक्त लोकांनी ठरवलं, निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लीड मात्र वाढली पाहिजे. ज्या व्यक्तीने म्हणजे राम शिंदे सरांनी लोकांचा म्हणजे विश्वासघात तिथं केलेला आहे. MIDC असेल, त्याच्याच बरोबर लंपी रोग जेव्हा आला होता तेव्हा ते शांत बसले होते. कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून घरातल्या झाडांना पाणी देत बसले होते. अशा म्हणजे लोकांना जेव्हा मदत पाहिजे त्या काळात एखादा व्यक्ती घरी जाऊन बसत असेल तर त्याला या इलेक्शनमध्ये नक्कीच घरी बसवतील असा आम्हाला विश्वास आहे. मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये पंतप्रधान मोदी नाही तर अमित शहा या दिग्गज नेत्यांची सभा देखील लागू शकते. खरं तर मी विनंती केली होती की माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांनी लढावं. ती इच्छा माझी त्यांनी पूर्ण केली नाही. तर अजून एक इच्छा मी इथं व्यक्त करतो की मोदी साहेबांची सुद्धा सभा घ्यावी आणि शहा साहेबांची सुद्धा सभा घ्यावी. त्यामुळे आम्ही जे लीडचं टार्गेट ठेवलं गेल्या वेळेसपेक्षा जास्त, हे 2 मोठे नेते तिथे आले तर कदाचित माझं लीड हे डबल नाही ट्रिपल सुद्धा होऊ शकतं. दादा आज जागा वाटप जे आहे ते जाहीर होईल का? कारण की आज निवडणूक अर्ज भरायचं नोटिफिकेशन निघालंय. 7च दिवस आहेत. महायुतीकडून शरद पवारांच्या वतीने तुमच्या वतीने कोण कोण अर्ज भरणार आहे? नाही, बरेच लोक आहेत आणि मला असं वाटतं की सुरुवात 24 तारखेपासून होऊ शकते फॉर्म भरायची. आज नावं डिक्लेअर केली जातील अशी अपेक्षा आहे. आता एक चांगली गोष्ट आहे की काँग्रेसची कालची बैठक दिल्लीची पूर्ण झालेली आहे. ते सर्व महाराष्ट्रात आलेले आहेत. शिवसेनेबरोबर काल आमची चर्चा झाली, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. पवार साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत तिथं. जयंत पाटील साहेब सुद्धा त्या वाटाघाटीमध्ये चर्चेमध्ये तिथं आहेत. त्यामुळे आज नावं क्लिअर होतील. जाहीर फक्त आज नाही तर उद्या सुद्धा होऊ शकतात. महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब थोरात इथेच सिल्व्हर गेले, आपण देखील बैठकीमध्ये होता. काय साधारण चर्चा झाली? नाही, चर्चा सकारात्मक झाली. जो आकडा टीव्हीवर येतोय आता की खूप जागेवर कुठं मतभेद आहे, तो आकडा अजिबात तिथं नाही. फार कमी जाग्यांवर आता मतभेद आहे आणि ते चर्चा सकारात्मक साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाली. आता त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांबरोबर ते बोलतील आणि परत एकदा दुपारी नाही तर संध्याकाळी फोनवर नाही तर व्यक्तिगत चर्चा होऊन आज संध्याकाळपर्यंत याद्या फायनल होऊन उद्या डिक्लेअर होतील असं वाटतं. हिंदी में जानना चाहेंगे बाला साहब थोरात आए थे, क्या चर्चा हुई और सीट शेयरिंग की अभी क्या स्थिति है? देखो, फाइनल हो जाएगा? कांग्रेस की चर्चा बाला साहब थोरात साहब यहाँ पे आए थे, बहुत पॉजिटिव हुई है. पवार साहब खुद इस विषय पे ध्यान दे रहे. जयंत पाटिल साहब है, सुप्रिया ताई है. अभी कांग्रेस का जो आंकड़ा आ रहा है कि कांग्रेस इतनी जगह मांग रही है, इतने जगह पे वहाँ पे कुछ कंफ्यूजन है, वैसे कुछ भी नहीं है. वो आंकड़ा बहुत छोटा है. अभी वो चर्चा यहाँ पे हुई है और थोरात साहब जाके उनके जो नेता है सब विभाग के, उनके साथ बात करके शायद आज दोपहर या शाम तक फोन पे या
आमने सामने बात होके ये इशू सॉर्ट आउट हो जाएगा। लेकिन जयंत पाटिल साहब सुबह 4-4 बजे तक इस चर्चा में है और पवार साहब फाइनल टच देने के लिए वहाँ पे हर वक्त उपस्थित रहते हैं। एनसीपी कितनी सीटों की मांग कर रही है, कितनी सीटों की उम्मीद है? ये बहुत अच्छे सीट्स वहाँ पे आएंगे। हम सब साथ में एक ही कह रहे हैं कि अगर हमारे पक्ष का आप बात करो तो कितने सीट मिलेंगे वो विषय सेकेंडरी है, लेकिन पवार साहब का जो बर्थडे है 85th ईयर, हमारा टारगेट है कि हमारा स्ट्राइक रेट इतना अच्छा हो कि कम से कम 85 सीट्स हमारे चुन के आ सके। ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू। धन्यवाद। रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार बोलत होते। विविध विषयांवर ते बोललेले आहेत। काल सापडलेल्या 5 कोटींच्या रकमेविषयी बोललेले आहेत। तर भविष्यात आणखी बऱ्याच ठिकाणी करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिलेला आहे। तर माझ्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा या दोघांनीही सभा घ्यावी। त्यांनी सभा घेतली तर माझं लीड आणखी वाढेल असा दावा सुद्धा रोहित पवारांनी केला।